मॅडम, गुरुनाथ सुभेदार, मला इथनं फोन आला होता, त्यांना इथे ऍडमिट केलंय. कुठल्या रूम मध्ये ते? गुरुनाथ सुभेदार 103 या रूम मध्ये. हां, थँक्यू. अहो, काय झालं तुम्हाला? बरे आहात ना तुम्ही? अहो, असं काय करताय तुम्ही? अंधेरीला काऊन गेलात? ऑफिस मध्ये जाणार होतात ना? तुमच्या बरोबर कोणी नव्हतं का? बरे आहात ना? राधिका, अगं ठीक आहे, मी थोडं पायाला लागलंय, तू जरा शांत हो बरं. शांत काय? केवढं लागलंय तुम्हाला? मिस्टर सुभेदार, हे ही मी यांची बायको. अच्छा 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 अच्छा. डॉक्टर, काय झालंय यांना? हे एवढं प्लास्टर गिस्टर काऊन केलं? मिसेस सुभेदार, अहो शांत व्हा. अहो त्यांना काहीही झालेलं नाहीये. अहो थोडक्यात निभावलं. अहो त्यांच्या पायाला थोडस हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय. थोडं काय जास्त काय, पण वेदना तर होतातच ना माणसाला. नाही नाही, घाबरायचं काही एक कारण नाहीये. लगेच बरे होतील ते. काय आहे, पडल्यामुळे त्यांच्या हाताला आणि पायाला थोडासा मुका मार लागलाय आणि काही नाही. मिस्टर सुभेदार, हो येतोय मी. हो. हसमुख येत नाही डॉक्टर? हो, जरा जास्तच. डॉक्टरांचं काय घेऊन बसलीस? इथे मला हसावं की रडावं तेच कळत नाहीये. तिथे त्या श्रेयस आणि चन्याचं काय झालं असेल देव जाणे. तुम्हाला बरं वाटतंय ना आता? हा, नाही काही दुखत नाहीये ना? नाही, ठीक आहे मी. आजचा दिवस काहीतरी विचित्रच आहे. काय झालं असं दिवस म्हणायला? आवाज ते शन्याकडे गेले होते ना? राधिका, तू शन्याकडे कशाला गेलीस आता? हे ना मला अजिबात आवडलेलं नाही. काही अर्थ आहे का याला? काही कपडे, काही वस्तू राहिले होते आपल्याकडे, म्हणून तेवढेच द्यायला गेले, बाकी काही नाही. तू पण ना, आता हे सगळं ऑफिसला आणून देता आलं असतं ना तुला. घरी जायची काय गरज होती? तू हे बघ, मला हे अजिबात आवडलेलं नाही. बरं, शांत शांत. तुम्हाला चहा हवाय का? काही खायला आणून देऊ का तुम्हाला? काही नकोय मला. ते काय झालं मग पुढे? कुठे काय? नाही, तू सांगत होतीस ना, काय काय झालं मग पुढे? हा, कोण होतं तिथे माहितीये का? श्रेयस. श्रेयस होता तिथे. अरे बापरे, श्रेयस शनायाच्या घरी? ओ, मी म्हटलं त्याला, हे असं नुसतं भेटणं बरोबर नाही. हा श्रेयस, नाही आता लग्न करून टाका, वाटलंच मी करते मदत. तू छान आहे. नाही, करच. बघ जरा. हो, बघणारच आहे मी त्यांच्या लग्नाचं. चहाचं बघ म्हणतोय. चहा आता नको होता ना तुम्हाला चहा? आता गरज वाटते मला. बर, तुम्ही एकटे थांबाल ना इथे? आता हा पाय घेऊन कुठे जाणार मी? असं नाही, आणते. चला, सुटलो. राधिकाचा विश्वास बसलाय. श्रेयस आणि शनायाचा अफेअर आहे. वा, जमतंय की मला. फक्त या गोंधळात पायाची वाट लागली. ठीक आहे, तेही पथ्यावरच पडलंय म्हणायचं. वा गुरुनाथ. सीसीटीव्ही कुठे? सीसीटीव्ही कोण? जेनी. काय तू नाव? शनाया, मी तुला फोन करणारच होते. तुम्हाला काही कळलेलं दिसत नाहीये. काय? शनाया, गुरु सरांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? हो. हो. अरे पण कधी? मला तर काहीच कळलं नाहीये. शनाया, तुला कसं कळेल हे? गुरु सर तुझ्याशी बोलतात का? नाही ना. अरे तू गप्पा बस रे, मला आत्ताच्या आत्ता गॅरीला भेटायचंय. शनाया, जरा थांब. तुला काही कळत नाहीये का सिच्युएशन? अजिबात. तू एवढा कूल कसं काय वागू शकतोस?
मी हिला समजावतो. तू कर तुझं काम. हा ओके ओके. शनाया, काय मूर्खपणा चाललाय? समजून घ्यायचं नाही असं ठरवलंच आहेस का? हे काय समजून घ्यायचंय मी? इमर्जन्सी कळत नाही का तुला? ठीक आहे, आत्ताच्या आत्ता जा तिकडे आणि त्या सगळ्यांना सांग की गुरु सर माझ्याकडे आले होते आणि टॉयलेटच्या पाईप वरून खाली उतरताना ते पडले आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला. तो पाईप वरनं पडलाय खाली. आणि तुला माहिती होतं, तू सांगितलं का नाहीस मला एवढा वेळ? म्हणजे चल बिकॉज ऑफ यू डंबो. माझ्यामुळे काय? हा, एकतर मी तुम्हाला मदत केली वर मीच वाईट. हो, छान मदत केलीस तू. गप्प रे, मला ऐकायचं नाही तुझं काही. काय ऐकायचं नाहीये? हे सगळं तुझ्यामुळे झालंय, कळलं का? तुझ्या हट्टामुळे झालंय हे सगळं. मी सांगितलं होतं पाईप वरून चढ उतर करायला. तू सोड, गप्प बस, मी जाते गाडीला भेटायला. तू ऐकून घे. तू आता तिकडे गेलीस ना तर सगळ्यांना कळेल की तुझ्यात आणि सरांमध्ये पॅचअप झालाय. ऑल राईट. आपण जाऊ संध्याकाळी दोघं जण एकत्र हॉस्पिटलमध्ये सरांना बघायला. आणि तसे आपण राधिका वहिनींना सांगितले की आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. याला गळ्यात मारलंय माझ्या. हॅलो, कुणी गळ्यात वगैरे मारलेलं नाही, कळलं ना? एक तर तुमच्यामुळे मी अडकलोय. तू जरा थांब, तू जरा गप्प बस 2 मिनिटं. सगळं ना फार चुकीचं होतंय सकाळपासून यार. खूप स्ट्रेसफुल झालंय सगळं. आय नीड टू स्ट्रेस इट. मला पिझ्झा मागव. हो, मला पिझ्झा खायचा आहे. कोणाचं काय तर हिचा पिझ्झा काय? मागवतो. हा? थिन क्रस्ट. येस मॅम. गुरु काय झालं बा? तू शांत हो. आय एम ओके. मला काही कळत का आधी का असं कसं झालं गुरु? काही नाही, बारीक पायाला लागलंय. मोठे प्लास्टर झालं बा. बाई. आई शांत व्हा बरं. मला एक सांग, नेमका ऍक्सिडेंट झाला कुठे? अहो महाजनी भाऊ, कुठं झाला ते का करायचं बरं आपल्याला? कसं झालं ते विचार. कसं झालं गुरु? का झालं सांगत? आई आता परत तेच काय ग? तीच राम कहाणी किती वेळा सांगायची? कुठे झाला, काय झाला? आता झालंय ना एकदा, तर जाऊ दे ना, ते सोड ना. पेशंटला आलेलं हे विचारायचं का कसं झालंय काय नाही? मी ओके, मी सांगतो ना, काही नाही त्रास. हा बरं वाटते म्हणे, बरं वाटते. केवढं मोठ्याला लागलंय पाय, बरं पाय तुटला असतं मग. मला किती काळजी वाटत राहिली तुझी. आई शांत व्हा बरं. नाही, मी बोलले डॉक्टरांशी. बरे होतील हे. काही नाही, 2 दिवसांचा प्रश्न आहे. 2 दिवसात बरं वाटायला लागेल त्यांना. या इन्स्पेक्टर साहेब, या. मी म्हणत होतो ना, हाच तो पेशंट.